जय जय हनुमान गोसाई कृपा करुणी गुरुदेव नाय। जय हनुमान शक्ती भक्ती आणि विश्वास बजरंग बली की जय। नम ओम भगवते नम। जय हनुमान जय बजरंग बली की जय। जय हनुमान सकाळची सुरुवात भक्ती आणि शक्तीने बजरंग बली की जय। जय श्रीराम बोला जय बजरंग बली की जय। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना। आज मंगळवार तारीख 23/2025। आज सकाळी आम्ही साधारण गेलो 8-10 किलोमीटर। काय झालं? झोपली तू? काऊन झोपली? तू काही आणलं नाही हो बाई खायला? मला माहित नव्हतं तू इथं झोपेली म्हणून। चालती का आमच्या घरी? चाल ना, चाल मग, उठ, चल, चाल ना बाई, झोप मग। हा, मी नंतर आले की तुला खायला घेऊन येईन का? या, बाय। असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय झाली की नसलेल्या मम्मी गोष्टीचे तुम ये दुःख पहाड़ चढ़ जाणवत पाओगी नाही। क्या? जरूर चढ़ बरोबर पाऊंगी, ना हनुमान जी मंडळी? बुलाएंगे तब जरूर चढ़ पाऊंगी। जय हनुमान। हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना, नमस्कार। आज आहे मंगळवार। आम्ही चाललोय हनुमान टेकडीला वरती। खूप दुरून चालत चालत आलो। हे आहे छत्रपती संभाजीनगर आपलं। बघू शकता, फिरायला गेलंच पाहिजे। आणि आम्ही आता हिवाळा इथं कंटिन्यू येतोय। तुम्ही पण जा फिरायला, तब्येतीची काळजी घ्या। बघू शकता आमचा डोंगर छत्रपती संभाजीनगरचा। नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग। हे बघा आम्ही आलोय फिरायला। आणि हे बघा आपली हनुमान टेकडी। आम्ही कमीत कमी 6 किलोमीटर फिरत आलो, आता चालत आलो। आणि मला खूप आवडतं सकाळी सकाळी चालायला, पण एवढे दिवस कामानिमित्त माझं चालणं होत नव्हतं। पण मी आता वेळ काढते हे आणि माझी स्वतःसाठी वेळ देते। बघू शकता तुम्ही, हे आपलं छत्रपती संभाजीनगर। इकडे हे त्या दिवशी गेलो होतो आम्ही, हे महादेवाची पिंड आहे वरती, हा झेंडा लावलेला आहे तिथं। आणि त्याच्या समोर लेणे आहे। आणि इथं आपले हनुमानजी आहे। हनुमानजी बताव। आता वरती जायचंय आम्हाला चढून। हनुमानजी बुलाएंगे तो जरूर जाएंगे। यदि संघर्ष नहीं होता तो प्रगति भी नहीं होती। एका चिमणीने देवाकडे तक्रार केली की हे देवा, खूप मेहनतीने मी घरटा बनवला होता, पण तुम्ही वादळ पाठवलं आणि माझा घर उद्ध्वस्त झालं। देव म्हणाले, तू घरट्यामध्ये होती आणि तुझ्या घरट्यामध्ये साप येत होता, त्यासाठी मी वादळ पाठवलं, म्हणजे तू झोपेतून उडून जावे, तुझे प्राण वाचावे। आपल्या जीवनात पण नेहमी संकटे येत असतात। आपल्यालाही कळत नाही की देव आपल्याला नेहमी वाईट परिस्थितीतून वाचवत असतात। जेव्हा तुम्हाला वाटत असेल की देव तुमच्यावर संकट आणत आहे, तर विश्वास ठेवा, देवाचं तुम्हाला त्यातून बाहेर काढणं असतं। कसं काय मंडळी, काय म्हणतात मग? हे बघा, आईन मी हनुमान टेकडी चढत आहोत। हनुमान टेकडी चढताना मम्मीला दम लागला म्हणून मम्मी बसली 4-5 पायऱ्या चढून। फायनली आम्ही पोहोचलो आहे हनुमान टेकडीवरती। आई इथे बसलेला आहे आणि तुम्ही नजारा हा बघू शकतात, किती भारी छान दिसत आहे। बाजूलाच हर्सूलचा तळ दिसत आहे। त्यासोबतच उजव्या साईडला तुम्ही बघू शकता, मंदिराच्या समोरच बीबी का मकबरा असं दिसत आहे। दिसला का नाही? हा, तो तिथे बीबी का मकबरा। त्यानंतर इथे हिमायतबागचा डोंगर पण आहे। बघू शकता तुम्ही किती हिरवळ आहे इथे, निसर्गमय वातावरण आहे, पक्ष्यांचा किलबिलाट आहे। हे महादेवाची पिंड आहे इथे। हे आपले हनुमान। आज हनुमान टेकडीवर तुमचं दर्शन घेऊन माझं मन खूप आनंदी आणि शांत समाधानी झालं। जसं ओझं हलकं झालं यासारखं वाटलं, तसं तुमच्या कृपेने बळ मनाला लाभलं। हे बजरंग बली, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीत
मला धैर्य दे, विश्वास दे, सकारात्मक शक्ती दे आणि पुन्हा पुन्हा तुमच्या पवित्र दर्शनासाठी येण्याची ताकद, संधी आणि कृपा मला द्या. तर मग जय बजरंगबली, जय श्रीराम. जिथे भक्ती आणि तिथे संकट नाही. हनुमान टेकडी अशा दर्शनाने बघू शकता समोरच हनुमान टेकडीच्या इथेच आहे ना, इथे बिबिका मकबरा आहे. त्यानंतर खूप सारी हिरवळ दिसत आहे तुम्हाला आणि मागेच किती मोठा फॉग झालेला आहे. बघू शकता आई इथे बसलेली आहे. हे बघा खालून आलो आम्ही चढून खूप दम लागला आहे, खूप पायऱ्या आहे आणि आता वरती चाललोय. वरती बघू शकता तुम्ही, अजून उंच आहे वरती आणि असा डोंगर आहे, पण खूप मजा येते. मला खूप एनर्जी आली वरती चढायला. देव, हे बघा हे उमराचं झाड आहे आणि इथे उमरा आलेले आहे. बघू शकता तुम्ही किती छान आहे. आणि हे कसं आहे, काय म्हणते याला, छोटस मंदिर आहे समजा. छोटस मंदिर आहे. तिथं दिवा वगैरे ठेवता आणि हे मध्ये बघ- काही सुचत देवता आहे ना पाण्यामध्ये. हा? पाहिलं मी. मला नाही सांगता येणार मसुबा असं बहुतेक. यदि संघर्ष नहीं तर हे होता बघा, तो खाली प्रगति आपलं- भी नहीं होती. कसं आहे, किती माता. उंच आलो आम्ही वरती. जय हनुमान. 1 2 3 4. आयुष्यात ऊन कधी एकटं येत नसतं, येताना सावली सुद्धा घेऊन येतं. हे जाणण्यासाठी की एका झाडाची आपल्याला गरज आहे. जय हनुमान. हॅलो. पुढे काय बोलत जाय ना. हॅलो, हाऊ आर यू. हॅलो, हाऊ आर यू. गुड मॉर्निंग. हे बघू शकता आम्ही आता पायऱ्या उतरतोय. आई पण उतरत आहे. आई एकदम पुढे अलवादपणे पायऱ्या उतरत आहे. आमच्यासोबत 2 कुत्रे पण आहेत. ते एकदम आमच्यासोबत हसत खेळत आमच्या समोर चालत आहे. तुम्ही बघू शकतात कसं ते जोडीने खूप हसले ते जोरजोरात आम्ही उतरताना. कुत्रे खूप हसले आम्हाला बघून. आम्ही उतरतोय, ते पण उतरताय आणि त्यांना खूप आनंद झाला. मॅडम आम्हाला तुम्ही बघून. खाली पाहून चाला. बाय.